हाय हॅलो प्रेस लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सुस्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वाद ही शेषेच्या चरणी प्रार्थना। बॉईल करायला लावायचे आता हे आपल्याला कच्ची दाळण्यासाठी लागणारे मसाले हळद चाट मसाला आणि मसाला आता पहिला आपण हे इथे गरम पाण्यात मी शेंगदाणे भिजत टाकले ते मीठ टाकून मध्ये मी काय असेच खारे शेंगदाणे भाजले शेंगदाणे मी टाकते त्याच्यामध्ये पहिलंच गॅस ऑन केलेला आहे शेंगदाण्याचं आता याच्यामध्ये मी मसाला टाकते आपले मसाले टाकायचे सगळे त्याच्यामध्ये एकजीव करायचं सगळे एकजीव करायचं त्याच्यामध्ये आता हे बटाटा टाकू सोबत आपण 1 चमचा मीठ टाकू त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आपण त्याच्यामध्ये आणि आता 1 चमचा आपण गोड चिंचेचं पाणी मी घरीच तयार केलं आता ते टाकायचं त्याच्यामध्ये आता सगळे एकजीव करू आपण आता त्याच्यामध्ये डाळिंब आपण सोडून हे डाळिंब हे केलेले डाळिंब टाकू आपण त्याच्यामध्ये सगळे डाळिंब बघा आपली मस्त कच्ची दाण्याचं हे झालं कच्च्या दाण्याने तयार आता पावामध्ये बघू हे खारे शेंगदाणे भाजले आणि असे बारीक फोल्ड केले आणि हे टाकले आणि आता हे आपण चिंचेचं पाणी पण आहे सोबत हे टाकू आपण पहिले त्याला लावू आणि चटणी पण केली तिखट मी घरीच आणि आता हे पहिले जसं तुम्हाला नाही का तिखट गोड आंबट लागतं ना तसं तुम्ही हे करा आता हे असं आणि आता याच्यामध्ये शेव आपली थोडीशी शेव त्याच्यामध्ये टाक आता मी याच्यामध्ये तूप सोडते त्याच्यामध्ये तूप सोडते मी चमच्याच्या सहाय्याने तुम्ही चीज पण लावू शकता वाटलंच तर हलकेशी गरम करून हे पण आपले मस्त असं मस्त झाले एकदम खमंग सुटला तुपाचा आणि याचा कच्च्या दाण्याचा त्याच्यामुळे परत अजून शेव भरू पहिले पण भरलेले मी अजून भरते जसं तुम्हाला आवडेल तसं तुमच्या ह्याच्याने हे करा एकदम मस्त आपली हे असं दामिनी कच्ची बघा आपली मस्त कच्ची दामिनी बघा आतून कशी झाली बघा आपली कच्ची दामिनी मस्त खरपूस झालेली अशी कडक कडक अशी आवाज येत असेल बघा असं मस्त झालेली छान तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्स करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय.